सोबतीला झुंजार होनी ललकार आसमानाला लावून कपाळी माती घ्यायचे पक्षी तिच्या पाठी हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी शान खुल्या आसमानी हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे घामाच्या थेंबा मधुनी अंकुर उगवूनी यावा अंगार नव्या धमन्यांचा लागून या पाया विमेत तुम्हाला करताय बोला मुठे नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळी हा सुख सोहळा स्वर्गे नाही रामकृष्ण माऊली आज इथे कोणी काय बघण्यासाठी आलंय कोणी काय घेण्यासाठी आलंय तर कोणी काय देण्यासाठी आलंय आता इथं कोण काय बघून जाणार कोण किती घेऊन जाणार घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे सो लेडीज अँड जेंटलमन I would like to welcome all of you in this Utsav of English Zone Academy. We are going to celebrate the 3 years of success of English Zone Academy. Now, I wish to call very fantastic, extraordinary and mind-blowing personality, my co-host. What? It is not horse, it is ghost. First pronounce it proper and then host the program. आता तुला एवढी इंग्लिश येते तू समजून घे सगळं काय इंग्लिश शिकवत बसू का वा बेटा वा उलटा चोर भगवान फुटाटे मला तर समजतच नाहीये तुला अँकर कोणी बनवलं आणि तुझे कसा काय मला पण आज प्रश्न पडला तू ते काय करतेस माझी गोष्ट साक्षी आहे मला पण साक्षीच आहे असं सांगितलं होतं मी जे फंटास्टिक वगैरे जे बोललो ना ते तुझ्यासाठी नाही साक्षीसाठी होतं असं पण I don't need your words. I have fantastic, you fool. ओ माय गॉड मी आणि फुल आणि तू दोघीचं फुल बस झाला आता प्रोग्राम सुरू करूया आता आलीच आहे तर घे बोलून काय घे बोलून तू कुठं मी कुठं आपण कशातच फिट नाही बसत हो बरोबर आहे तू कुठं मी कुठं आणि बिल काय पीठ आपल्याला थोडी एकमेकांचे कपडे घालायचे तुझं बोल मी माझं बोलतो त्यानंतर तू तुझ्या घरी मी माझ्या घरी मला कुठं तुझ्या घरी खायला यायचं Okay, as you said, let's begin. Harsha, did you notice? Yes, I'm looking at you. You are looking very gorgeous today. Thank you so much, Harsha. But I'm not talking about me. Look at the crowd. Look at the excitement. How beautiful it is. So, ladies and gentlemen, a very, very happy morning. This is Sweta Putri Samiksha. And this is my co-host, Ranjana Putra Harsha. Like I'm dreaming, I just slept in 2021. It was night. And I woke up in the morning and this is today. I'm missing the days. But unfortunately, I can't get it back. But suppose I could get it back. Jagadguru तुकोबाराचे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. So ladies and gentlemen, it's time to invite the attraction of program, the most important celebrity of English Zone Academy. To dance, district level public speaking champion, my personally favorite, as well as mentor, Miss Sakshi Shelai. प्रतिबंधाच्या लेखेरो, गर्दिष्ट विश्ववंदिता, शाहसुमा विश्वाचा ईशा मुद्रा भगवान राजते. Thank you so much, buddy. So sweet of you. I'm very glad
मग या सरस्वती पूजन कल्याण फ्लॅटिंगच्या जागेवर दुसरं काय नाही करता येणार का? अरे असं नाही चालेल का? आपण भारतीय आहोत. You are right, Rachel. I'm proud of you. भारत हा माझा देश आहे व भारताची संस्कृती जपणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. संस्कृती मुळीच विसरायला नको. मी सर्व मान्यवरांना सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनासाठी कलामंचावर आमंत्रित करते व या दीप प्रज्वलनाने अज्ञानाचा अंधार दूर होईल व ज्ञानाची प्रखर किरणे आपल्या कार्यक्रमाला तेजाकडे घेऊन जाते.
शुभेच्छा आणि त्यांचे उत्तम असा उत्कर्ष होतो एवढी आपण आई बाबांनी प्रार्थना करूया. धन्यवाद. थँक्यू.
জানতে ও মায়ালো কথা শুনিলে জানতে ওরি প্রিয় ঝলতে ভাবি গুলি জীবিত ও আমার ধনে মরম দিয়ে যাবনে মরম থাকে জিয়াতে ও আমার গুলি ভালো বাবা জানতে জানিতে হঠাতে আহুরি কোনো Take your time. First of all, God is to that to all Marathas, the Supremo, Chhatrapati Shivaji Maharaj, today's guest, Nitin sir, my friends, Mr. Palwade sir, Sadiq sir, and the English zones, all dignitaries who have gathered here, always the all presented on parents of students and all my lovely students who have been here to celebrate third annual day of the English Zone Academy. I am very grateful to you. I am very happy because Sachin and Piyush has established this brand before 3 years, and now this I am looking the greatness in this branch. आज 3 वर्ष पूर्ण होत आहेत इंग्लिश झोनला. या अकॅडमीच्या मार्फत या अकॅडमीच्या माध्यमातून सचिन व पियुष या दोघं सरांनी ॲक्च्युली सचिन आणि पियुष हे माझे विद्यार्थी आहेत म्हणून मी त्यांना सचिन आणि पियुषनेच विचारतोय. कारण पारवडा तालुक्यातून येऊन आणि एवढं मोठं दालन तयार करून या ते इंटरनॅशनल लँग्वेजला सर्वच वापरतात आणि त्या इंग्लिश लँग्वेजमध्ये विद्यार्थ्यांना निपुण करून तुम्ही आम्ही पाहतोच आहे की जे विद्यार्थी इथे येऊन अँकरिंग करतात इतक्या सुलभ पद्धतीने अँकरिंग करतायत की जसं आपण मराठी बोलतो त्या पद्धतीने इंग्लिश बोलतायत. आणि याच्यावरच कळतं की त्यांनी किती मेहनत घेऊन या विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे. असे अनेक विद्यार्थी या अँकरिंगच्या माध्यमातून आणि या सगळ्या इंग्लिश झोनच्या माध्यमातून खूप सुंदर पद्धतीने घडलेले आहेत. खरोखर मी त्यांना सदिच्छा देतो की अशाच पद्धतीने मुंबईनगरच्या सर्व विद्यार्थ्यांना व तालुक्यावासियांना असंच इंटरनॅशनल लँग्वेजचं नॉलेज देत राहा आणि निपुण करत राहा. मी ही शुभेच्छा देतो. शेवटी 3 गोष्टी पालकांना सांगतो की तुम्हाला 3 गोष्टींवरती आपल्या विद्यार्थ्याला आपल्या पाल्याला घडवायचं आहे. 1, काही कमवण्याच्या भानगडीत पडू नका. फक्त 3 गोष्टी द्या. 1, त्याच्यावर कंदील द्या आणि त्याला सांगा की तुझ्या पायापुरता उजेड तुला दिलेला आहे, पुढची वाट तुला निर्माणायची आहे. जास्त करण्याच्या भानगडीत पडू नका. सेकंड थिंग्स, त्याला सांगा जे मुलं किंवा जे लोक पायाने चालतात ते फक्त अंतर कापतात, पण जे लोक डोक्याने चालतात ते त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचतात. विद्यार्थ्यांना आपल्या पाल्याला डोक्याने चालणं शिकवा.
आणि थर्ड थिंग्स, आपल्याला शेतात काय पिकतं त्याच्यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्या माणसाला, ज्या विद्यार्थ्याला, ज्या समाजाला कळलं, तो विद्यार्थी, तो समाज, तो माणूस कधीही मागे राहणार नाही. त्यामुळे बाजारात काय विकतं हे आपल्या पाल्याला कळवा, काय चालू आहे काय नाही हे त्याला कळू द्या. 100% तुमचा पाल्य, तुमचा आपला समाज हा पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू ऑल ऑफ यू. मला बोलूनच माझा सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. तुमच्या जोकने तर हसायला नाही आलं, पण जो पुढचा परफॉर्मन्स आहे त्याने मात्र तुम्ही खडखडून असाल. सो प्रेझेंटिंग फॉर यू Sonita Suryaprakash Patisar, Gloria Dance Academy from Faizpur. Subject में theory, practical, viva, lab work, external, internal, majors, minors. आम्हा सर्व स्टुडंटचं एक छोटा बोलावं मला सुद्धा सुचत नाहीये. असं
दिस इज नॉट राईट टाइम टू टॉक अबाउट इट. आणि काही कसं म्हणत होते की हे तूच आहेस ना, म्हणजे एकदम सेलिब्रिटीसारखं वाटायचं. आता मला असं वाटतं की मी रिझल्ट डिक्लेअर करून द्यायचा स्टुडंट ऑफ द इयरचा. सो सचिन पाटील, मी इंग्लिश अकॅडमी मुक्तानगर डायरेक्टर. सो एक्झॅक्टली स्टुडंट ऑफ द इयर म्हणजे काय आधी ते सांगून देतो तुम्हा सर्वांसाठी. म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांसाठी, इंग्लिश झोन अकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट ऑफ द इयर ही म्हणजे लाईफ टाईम म्हणजे लाईफ टाईममध्ये गोल्स अचिव्हमेंट असते. मागील 2 महिन्यापासून जवळपास 150 विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलेलं स्टुडंट ऑफ द इयरच्या एक्झामसाठी. आणि जो विद्यार्थी स्टुडंट ऑफ द इयर बनणार त्याला 10,000 रुपयाचं बक्षीस कॅश. हो, 10,000. म्हणजे ते बक्षीस नाही मुळात, ते समजा की त्यांच्यासाठी पुढे लाईफची जी त्यांची जर्नी त्याची पहिली स्टेप आहे, पहिली सीडी आहे. स्टुडंट ऑफ द इयर होण्यासाठी तुम्हाला शाळेत 1 नंबर आणावा लागत नाही किंवा तुम्हाला परीक्षेत 1 नंबर आणावा लागत नाही. तर तुमच्यामध्ये स्किल्स पाहिजे. स्किल्स पहिली स्किल पब्लिक स्पीकिंग. आता या स्टुडंट ऑफ द इयरच्या लिस्टमध्ये आपल्याकडे भरपूर लोक आहेत. मी त्यांना फक्त एकदा स्टेजवर इन्व्हाइट करतो. आपल्याकडे फर्स्ट कॉम्पिटिटर आहे स्टुडंट ऑफ द इयरसाठी मिस साक्षी शेलार. हो, तिला सर्व अट्रॅक्शन ऑफ द प्रोग्राम पण म्हणतात. प्लीज साक्षी शेलार ऑन द स्टेज. नेक्स्ट अक्षय धुंगे. अक्षय धुंगे ऑन द स्टेज. गायत्री सकाळे. Where are you, गायत्री? ओके, शी इज देअर. गायत्री सकाळे म्हणजे शी इज द इंग्लिश स्टार. इंग्लिशची स्टार आहे ती. म्हणजे तिच्यासारखी इंग्लिश शिकायला म्हणजे तिची इंग्लिश ऐकल्यावर असं वाटतं की इंग्रजांना पण इंग्लिश नाही आहे तिच्या पुढे, अशी इंग्लिश बोलते. नेक्स्ट आहे हर्षल भोरे. प्लीज ऑन द स्टेज. स्टुडंट ऑफ द इयर कोण असणार आहे? स्टुडंट ऑफ द इयर म्हणजे अकॅडमीचं सेलिब्रिटी. पूर्ण वर्षभर त्याचा थाटामाटात सन्मान सगळीकडे केला जातो. ओके, स्टेजवर आहे स्टुडंट ऑफ द इयरचा अवॉर्ड द्यायला. सर प्लीज. बोलले सर. रवी सर. रवी सर माझे गुरु. मी जी इंग्लिश शिकलो आणि जी तुम्हाला शिकवते सर्व फक्त त्या रवींद्र पाटील सरांना. शालिक सर प्लीज. प्रदीप सर. सावडे. 5 राऊंड घेण्यात आले ते. 5 राऊंडमधला पहिला राऊंड होता एक्झाम. दुसरा राऊंड होता क्विज कॉम्पिटिशन होतं. प्लीज. राऊंड होता इंटरव्ह्यू झाला होता तिसऱ्या राऊंडला. आणि चौथ्या राऊंडला वोटिंग होती. वोटिंग. तर आपल्यामध्ये सर्वात जास्त वोटिंग आली आहे. सर प्लीज. लेडीज अँड जेंटलमॅन, प्रेझेंटिंग स्टुडंट ऑफ द इयर 2024 वेदिका पुत्री साक्षी शेलार. मैं हमारे म्हणजे त्यांच्याकडे जिद्द येण्याची. मिस्टर अक्षय धुंगे अँड सर प्लीज. आउटस्टँडिंग अचिव्हमेंट. गायत्री सकाळ इंग्लिश एकदम
सेपरेट स्पेशल ड्रॉप आहे इंग्लिशचा. हिच्यासारखी इंग्लिश मी आताच बोललो, म्हणजे इंग्रजांना पण लागेल अशी इंग्लिश बोलते. सो प्रेझेंटिंग गायत्री सकाळे सर. गुड मॉर्निंग. आज डान्सच बघायचे 3-4 वाजेपर्यंत डान्स प्रोग्राम चालू असणार आहे. सर्वांना मी सर्वप्रथम आपल्या सर्व ऑडियन्सला या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करेन. आपण आपल्या कार्यांना या ठिकाणी प्रोत्साहन देण्यासाठी घरातली सर्व कामे माध्यमातून तुमचे धन्यवाद सुद्धा व्यक्त करेन. आदरणीय व्यासपीठावर विराजमान आदरणीय भोपे सर, माझे गुरुवर्य आदरणीय श्री रवींद्रजी पाटील सर, माझे कनिष्ठ श्री शालिग्राम जाधव सर, त्यासोबतच भांगाव ब्रँचचे संचालक आणि विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचं नाव घेणे शक्य नाही. त्या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. या ठिकाणी आज या अकॅडमीला 3 वर्ष पूर्ण झाले. या 3 वर्षामध्ये या ठिकाणी पोपटासारखी इंग्रजी बोलणारे विद्यार्थी आपण सर्वजण आपल्या डोळ्याने बघतोय. या ठिकाणी विद्यार्थी तयार करण्यासाठी जी धडपड लागते ती धडपड या ठिकाणी आपल्याला सर्वांना आपण आपल्या डोळ्याने बघत आहोत. या ठिकाणी आत्ताच एक साक्षी नावाच्या विद्यार्थिनीला अवॉर्ड ऑफ द इयर हा अवॉर्ड दिला गेला. हा अवॉर्ड जो आहे तो अवॉर्ड खरोखरच एखादा विद्यार्थी म्हणजे वर्षभर त्याचं स्ट्रगल, त्याची मेहनत, त्याचं कम्युनिकेशन स्किल आणि अदर सर्व गोष्टींचा विचार करून दिला जात असतो. आणि जो अवॉर्ड त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना मिळालेला आहे, इथं बसलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळामध्ये तो अवॉर्ड मिळावा अशी माझी या ठिकाणी इच्छा आहे. आपण सर्वांनी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये चांगली इंग्रजी बोलण्यासाठी प्रयत्नशील राहावे. अकॅडमी त्यासाठी प्रोत्साहन तुम्हाला सर्वांना करणारच आहे. थर्ड अॅन्युअल निमित्ताने मी माझ्या वतीनं संभाजीनगर डिव्हिजनच्या वतीनं या ठिकाणी सर्वांनाच या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, त्यांच्या ऑनरला सर्वांनाच या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपल्याला कार्यक्रम या ठिकाणी एन्जॉय करायचा आहे, त्यासाठी सुद्धा तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. मला या ठिकाणी बोलवलं, माझा सत्कार केला, त्यासाठी सुद्धा मी आयोजकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद.
presenting Best Speaker Award for Senior. Best Speaker for Senior Award goes to Tejal Ravindra Patil. Tejal Ravindra Patil. Best Speaker Senior. तुम्ही नेहमी पारितोषिक स्वीकारता. नाही येत नाही ना. Senior Award goes to
अक्षय धुंगे. Next award goes to Pradnya. English Zone Academy. We are celebrating the success of the 3 years. 3 वर्ष झाले इंग्लिश झोन अकॅडमीला या ठिकाणी. बघितलं तर मागच्या वर्षी आम्ही जो प्रोग्राम घेतला होता तिथे फक्त त्याचे चेअर आहेत तेवढा तो हॉल होता आणि एवढी गर्दी होती. परंतु खरंच सक्सेस काय असतं, खरंच हे आज ही पब्लिक, हे जे स्टुडंट्स, त्याचे पॅरेंट्स यांचं प्रेम आज इंग्लिश झोनवरती आहे आणि इंग्लिश झोनचं प्रेम तुमच्यावरती आज या ठिकाणी खरंच वाटते. या हॉलमध्ये हा जमाव, हा गर्दी बघून वाटते की आज खरंच 3 वर्ष, फक्त 3 वर्ष. ओके, इट इज नॉट जोक. मी पण मलकापूरला क्लासेस ओपन केले होते, 3 वर्ष केले. माझे इंग्लिश स्पोकन क्लासेस होते. मी सुद्धा एवढा प्रोग्राम, मोठा भव्य दिव्य प्रोग्राम घेऊ शकलो नाही. इव्हन मुक्ताईनगरमध्ये मला तर वाटते की कुठलाही क्लास असा प्रोग्राम घेत नाही जो मुलांच्या दृष्टिकोनातून खरंच छान असेल. तर खरंच एक वेळा जोरदार टाळ्या उजवू द्या इंग्लिश झोन अकॅडमीसाठी. असा प्रोग्राम मुक्ताईनगरमध्ये फर्स्ट टाइम मी बघितला. ती एक 3 वर्षात अकॅडमीने करून दाखवलं. याला म्हणतात सक्सेस. व्हेरी गुड. नाईस सर, थँक्यू सो मच. Please come on the stage. Ujjwal. Award goes to Samiksha Sandeep Patil, the star of the academy. Samiksha, please on the stage. The award goes to Priyanka Manu. Position award goes to समस्त प्रशांत गवळी. Presenting for you Jai Shivsagar Choreographed by students from Glorious Academy Festival.
आयुष्यात फक्त प्रकाशित आवडतो, अंधकार नाही. कारण सूर्याची प्रखर किरणे प्रत्येकाचं आयुष्य सुंदर बनवतो. Sheila
top hero of India, Nayanthara. And my Rashmika Mandana. सगळे ऍक्टर्स आणि ऍक्ट्रेस साऊथच आवडतात का? समजू शकते. साऊथचे पिक्चर सध्या खूप चालतात. Yes, I got what you mean. So let's presenting Indian blockbuster song choreographed by Suraj sir. From Grolier Dance Academy, Mumbai. इंग्लिश झोन अकॅडमी फक्त माझी एकट्याची नाही आहे, ही सर्व विद्यार्थ्यांची. ओके, आणि ही जी सर्व विद्यार्थी जी तुमच्यासमोरून बोलत आहे किंवा हे जेवढे अवॉर्ड घेऊन जात आहेत या सर्व मागे माझा एकट्याचा हात नाही आहे. आमच्या फॅमिलीमध्ये, आमच्या इंग्लिश झोन फॅमिलीमध्ये आमचे शिक्षक, आमचा स्टाफ त्या संपूर्ण स्टाफचा खूप मोठा हात आहे. सो प्लीज मी मान्यवरांना रिक्वेस्ट करतो की आमच्या संपूर्ण स्टाफला एक हेल्पिंग हँडचा अवॉर्ड देऊन त्यांचा सन्मान करावा. प्लीज प्रदीप सर, मॅम, वेदिका मॅम, प्लीज स्टेज. हो, आणि या सर्व शिक्षकांमध्ये, आमच्या संपूर्ण स्टाफमध्ये, संपूर्ण अकॅडमी सांभाळणाऱ्या सर्व स्टुडंटच्या लाडक्या आमच्या सृष्टी मॅम यांना बेस्ट रिझल्ट अवॉर्ड आपण श्रद्धापूर्वक नेक्स्ट अवॉर्ड हेल्पिंग हँड अवॉर्ड राजश्री मॅम मध्ये फक्त त्याने एकाच महिन्यात संपूर्ण
5वीपर्यंत पोहोचण्याचा सिलेबस कंप्लीट केला. सिलेबस कंप्लीट केला तर गेला, त्याच्यासोबत तो विद्यार्थ्यांना शिकवायला लागला. म्हणजे त्या स्किल आतापासून विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या. सो प्लीज गौरव पाटील त्याच्यासाठी आवडेल हेल्पिंग हँड. थँक्यू सर. प्लीज सर थोडं 5 मिनिटं घेतो तुमचे. तुम्हालाही आवडेल. माझं मनापासून हे प्रोग्राममध्ये ॲड नव्हतं, परंतु मी त्यांना रिक्वेस्ट केली आणि हे ॲड करतोय. थोडासा भाग आहे. काय सर, एखादं रोपटं आहे. हे रोपटं मोठं करता करता एक मोठं वटवृक्ष तयार होतं. आणि वटवृक्ष तयार झाल्यानंतर नक्कीच जेवढं मोठं झाड होणार तेवढ्या जास्त रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदाऱ्या तेवढ्याच जास्त असतात. आणि हा वटवृक्षाचा ज्या जळा आहे, मूळ आहे. आपण बघितलं या ठिकाणी आपण प्रत्येकाचा सत्कार करतोय, प्रत्येकाचे आई वडील येत आहेत. या ठिकाणी येणं एका आई वडिलांच्या चेहऱ्यावरती जे समाधान असतं ना, मला वाटतं हे समाधान एका आई वडिलाला, पॅरेंट्सला कुठलेच पैसे किंवा कुठलेही असं अमूल्य, आपण म्हणूया अमूल्य असं समाधान असतं. म्हणजे हे समाधान एका पैशात पोचता येणार नाही. हे एक वेगळाच आनंद असतो जो की आतून येतो. तसंच मला एक गो टू पॉइंटवरती यासाठी यायचं आहे की हा सत्कार करताना आपण प्रत्येकाचे पॅरेंट्स येत आहेत, जात आहेत, पण हे वटवृक्ष ह्या 2 लोकांनी वाढवलं, सचिन सर आणि पियुष सर. यांच्या पाठीमागे कोणीतरी आहे. म्हणतात तर प्रत्येक माणसाच्या पाठीमागे कोणी सक्सेसफुल जर एखादा व्यक्ती होतो त्याच्या पाठीमागे कोणीतरी असतं. यांच्या पाठीमागे यांचे पॅरेंट्स आहेत. आणि या ठिकाणी मला मनापासून इच्छा होती की त्यांच्या पॅरेंटचा सत्कार या ठिकाणी व्हावा. म्हणून मी आय वुड लाईक टू कॉल पॅरेंट्स ऑफ द सचिन सर अँड पियुष सर. प्लीज, पियुष सरांची आई आणि पियुष सरांचे वडील आपल्यामध्ये आज उपस्थित आहे. त्यांचा सत्कार या ठिकाणी व्हावा अशी माझी मनापासून इच्छा होती. म्हणून कृपया त्यांनी स्टेजवर यावं. प्लीज सर या. आई एका जोरदार टाळ्या होऊन जायला पाहिजे आई वडिलांसाठी. पियुष सर आणि सचिन सरांना जर कुठून ही पॉवर, कुठून ही शक्ती मिळत असेल तर हे देवासारखे पॅरेंट्स.
दाखवली आहे त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं खूप थोडं आहे. मी सचिन सरांबद्दल असं ऐकलं आहे की सर ज्या मुलांची परिस्थिती नसते शिकण्याची त्यांच्यासाठी मोफतांचा विचार करून आज पर्यंत झटकं ही खरंच किती मोठी आनंदाची गोष्ट आहे. याबद्दल एकदा सचिन सरांसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. तुमचे सर आय एम सो प्राऊड ऑफ यू सचिन सर. आज तुमच्यासारख्या यंगस्टरची मुंबईनगरसारख्या शहरामध्ये खूप गरज आहे. त्या सरांनी पुढचा विचार करून जी इथे इंग्लिश झोन अकॅडमीची पायाभरणी केलेली आहे ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आणि तुमच्या स्टुडंटला असं खरोखर यश मिळू दे आणि इतर असलेले जे स्टुडंट आहे यांची संख्या पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्त होऊ दे ही आईचरणी मुक्ताबाईच्या प्रार्थना करून माझे 2 शब्द थांबवतो. थँक्यू व्हेरी मच. Thank you.